दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये रवाना होत असताना प्रेक्षकांची अल्लड गर्दी आणि खूप मोठ्या संख्येने आता मात्र प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जोडले गेलेत। आम्ही जहानमार क्रिकेट संघ पाली स्वर्गीय सुरेश बुवा शेके स्मृती चषक 2021 किंजल ट्रॉफी मध्ये मनाच्या अंतःकरणापासून आमचे सन्माननीय चिंतामणी शेळके असतील, संगम भोईर असतील, कुणाल शेळके असतील, समीर शेळके असतील, संपूर्ण पाली गावचे आणि या पाली संघातील खेळाडू असतील, चेतन शेळके असतील, सर्वांच्या माध्यमातून आम्ही आपलं सर्वांचंच हार्दिक स्वागत करतो। आज आमच्या समालोचन डिपार्टमेंट मध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर आणि आमच्या महागुरु सन्माननीय आपण महादेव गडगे सरांना पाहू शकाल। स्कोरिंगची भूमिका निभावली ऋषभ भोईर, हर्षद भोईर ज्यांना खूप चांगल्या रीतीने आमची आज स्कोरिंगची भूमिका निभावत असताना गेल्या 4 दिवसामध्ये आपण पाहिले असेल उमेश भोईर यांचा एक अतिशय दर्जेदार स्कोरर आज नक्कीच माथेरान टुर्नामेंट मध्ये ते देखील प्रस्थापित झालेत। सर्वांचं स्वागत आहे। दोन्ही संघाला खूप सारे शुभेच्छा आम्ही देऊ। 4 षटकांचे मॅच आहे। खूप काही गेम प्लॅनिंग ती तुम्हाला या मॅच मध्ये दोन्ही संघ करतील। अनेक वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आलेत, परंतु हे मैदान नवीन आहे, ही टुर्नामेंट नवीन आहे आणि खेळपट्टी देखील नवीन आहे। कशा रीतीनं या मॅच मध्ये संघर्ष होणार, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाजी की फलंदाजी, इथे कोण कोणावर हावी ठरणार, धारावी संघ की या मॅच मध्ये आपण गोरसई संघ, कोणता संघ या सामन्यामधून विजय प्रस्थापित करणार, यांची सर्वांची उत्तरं तुम्हाला या मॅच मध्ये मिळणार आहे। मॅचला काही क्षणामध्ये सुरुवात होते। आपण दोन्ही पंच मैदानामध्ये रवाना होताना पाहू शकाल, जिथे सँडी पालकर आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द्वारकानाथ चोरगे बेलवली, हे देखील तुम्ही पाहतात। खूप सारे शुभेच्छा। आणि डीजे मॅडी रेडी, सर्व काही रेडी आहे मैदानामध्ये, फलंदाज गोलंदाज सर्व काही सेट। मॅचला सुरुवात होते। विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम। दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आम्ही देतो। गोलंदाजीसाठी भावेश मात्र सज्ज झालेत। स्ट्रायकर एंड कडे आपण भावेश नाईक, तर नॉन स्ट्रायकर एंड कडे पहिला चेंडू भर वेगाने आपण पाहतोय, अतिशय वेगवान चेंडू। पहिल्या चेंडूवर भावेशनं आपण शॉर्ट ऑफ लाईनचा वापर केला आणि बाउन्सरचा तिखा बाउन्सर ज्याला आपण म्हणतो, अगदी नाकारण समोरून परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली। हे पहा कमबॅक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, डाउन्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा इथे होता। मागील 2 चेंडू डॉट झालेत। सामना खूप मोठा आहे आणि या कारणास्तव आपण पाहू शकाल या मॅच मध्ये ठसन तेवढीच मोठी आहे। गोलंदाज भावेश पवारचे पहिले 2 आक्रमक चेंडू तुम्ही पाहिले आणि सलामीवीर फलंदाज भावेश एका बाजूला, नाईकचं थोडस आपण क्रिकेटमध्ये या पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना थोडीशी फलंदाजी लेझी पाहायला मिळते। सलग 3 चेंडू डॉट, अटॅकिंग गोलंदाजी इथे सज्ज झाली आहे। भावेश पवार ज्यासाठी ओळखला जातो, हे चित्र तुम्ही मैदानामध्ये पुन्हा एकदा का मी मोठा खेळाडू याचं उदाहरण पेश करत असताना टॉपिक ज्याला थर्डमॅन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थापित होतोय। संघाची धावसंख्येला मात्र इथे आकार देत असताना पहिला चौकार धारावी संघाकडून, भावेश नाईक कडून पहिला दणदणीत चौकार। थँक्यू व्हेरी मच। पहा क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची असते, तेवढ्याच प्रमाणे एक डॉट बॉल देखील तेवढा इम्पॉर्टंट असतो। पहिले 3 डॉट बॉल आल्यानंतर एक चौकार दाखवलाय। आताचा फटका मात्र इथे फसलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि ज्या खेळाडूला चौकार दाखवला होता त्या खेळाडूची मात्र विकेट इथे मिळवली जाते। पहिला हदरा धारावी संघाला फलंदाजी करत असताना भावेश नाईकच्या रूपानं। म्हणतात की उगवणारे सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्यांचे चित्र आपल्या भिंतीवर लावून प्रगती होत नसते। आयुष्यामध्ये काही कमवायचं असेल, काही मिळवायचं असेल,
कुठे आपल्याला मंजिलवर जर पोहोचायचं असेल तर प्रगती करण्यासाठी सूर्योदया अगोदर उठून आणि घोड्याच्या वेगानं कष्टाची दौड करून आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असतं. असा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी, वेग तर तुम्हाला पाहायला मिळतोच, प्लस स्विंग त्या गोलंदाजीमध्ये होता आणि भन्नाट वेगानं गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये भावेश पवारनं अतिशय चांगली दर्जाची गोलंदाजी दाखवली. फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट भावेश नाईक सारखी त्यांनी प्रस्थापित केली. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. तर इथे बघा स्टेजवर आमचे ज्यांचं आगमन झालेलं आहे, वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे साहेब मोह यांचं व्यासपीठावर आगमन इथे झालेलं आहे. प्रवीण म्हात्रे साहेब विद्यमान उपसरपंच आहेत. आपला आम्ही किंजल ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करत आहोत. आणि नक्कीच मागच्या वर्षी जो गाणं आला होता खऱ्या अर्थानं भावेश पवार बॅट्समन लेफ्टी मारतो या 50, आणि आज देखील संध्याकाळी 7 वाजता अजून एक प्रकाश चौगुले पुरस्कृत ऑफिशियल सॉंग्स भावेश पवार यांचा आपण पाहू शकाल. हातात धरून बॅट लावतो बॉलरची यो वाट, असा एक सॉंग्स प्रकाश चौगुले यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच आज संध्याकाळी पाहायला मिळेल. तर थँक्यू. बोलूया नक्कीच मैदानामध्ये आपण पहिलं षटक संपलं. भावेश पवारची अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अनेक तरुणांचा चाहता खेळाडू देखील आहे. अनेक तरुण खेळाडू त्याच्यावर तितकंच प्रेम करतात. एक भला मोठा फॅन फॉलोवर्स देखील या भावेश पवारचा आहे आणि त्यांनी खुश देखील केलं गोलंदाजीतून. पहिला चेंडू बाउन्सरचा, तिखा बाउन्सर ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी देखील म्हणू शकाल. अतिशय चांगली गोलंदाजी सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज आपण कपिल केने याला गोलंदाजी करताना पाहतोय. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज देखील सज्ज असतील. मनोज आणखीन एक तसा चेंडू, काय गोलंदाजी होते, भन्नाट वेग आणि प्लस त्यामध्ये चांगला नियंत्रित टप्पा. फलंदाजाचा कोणताही टान्स नाहीये, अगदी खडे खडे ते खेळण्याचा प्रयत्न इथे होत आहे. कट शॉट मारण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय आणि ते बॅक टू बॅक 2 डॉट बॉल गोलंदाज कपिल केनेच्या माध्यमातून फेकण्यामध्ये त्यांना यश देखील मिळालं आहे. पुन्हा एकदा तसंच काही चित्र, वेग 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 आणि सर्वच काही आहे. नियंत्रित टप्पा तुमच्याकडे असेल तर तुम्ही क्रिकेटमध्ये भल्या भल्या फलंदाजांना थांबवू शकता. हे सद्य स्थितीमध्ये नक्कीच सिद्ध केलंय या गोलंदाजानं. चौथा बॉल देखील तसाच, काय गोलंदाजी आहे, भेदक मारा, अचूक टप्पा आणि त्यामध्ये वेगाचं कॉम्बिनेशन. काय गोलंदाजी, सलग 4 चेंडू डॉट फेकलेत, अगदी एकाच जागेवर उभा ठेवलाय. मनोज नाईक सारख्या या भरदार महत्वपूर्ण खेळाडूला प्रेशर होता, बॉलच्या लाईन मधून जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, खराब शॉट सिलेक्शन होतं. एकदा मिळाली या बॉलवर एका धावेनं. आता मात्र नक्कीच पूर्णतः कंट्रोल मध्ये दिसतंय गोलंदाजी करणारा टीम. आपण गोरसई बी संघाला पाहतोय, ज्याप्रमाणे उच्चतम दर्जाची गोलंदाजी केली भावेशनं, तेवढीच चांगली गोलंदाजी देखील या मॅच मध्ये करतायत ते नक्कीच गोलंदाज कपिल केने. 5 चेंडू अद्यापर्यंत त्याने फेकले, फक्त 1 धाव खर्च केली आहे. अंतिम चेंडू या षटकातील, परंतु मेन अंपायर इशारा करतात इट इज अ वाईट बॉल. ऑब्जेक्टच्या बाहेरून चेंडू निघून जाते. अतिरिक्त रन या बॉलवर पाहायला मिळेल, जिथे आपण 11 चेंडूंचा खेळ संपताना देखील पाहायला मिळाला आहे. आणि फलंदाजी करणारा संघ आपण धारावी संघाची धावसंख्या देखील पाहू शकाल, ती बिनबाद 6च्या घरामध्ये. खराब शॉट सिलेक्शन टॉपेज झालं. इथे डायरेक्ट हिट करायचं होतं, हिट झाले, परंतु आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये देखील फलंदाज पोहोचले हे दर्शवतात लेग अंपायर सँडी पालकर. 2 षटकांचा वेगवान खेळ संपला. गोलंदाजी दहशत, गोलंदाजी हुकूमत आणि इथे आपण गोरसे बी संघाच्या या 2 प्रमुख गोलंदाजांची केलेली सुंदर कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, स्तुती करावी तितकी कमी. एकापेक्षा एक वरसर गोलंदाजी दोघांनी दाखवली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावसंख्या फलकावर 7 धावा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळते, 1 गड्याच्या मोबदल्यानं. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं गुरसई क्रिकेट संघासाठी आपण शुभेच्छांचा वर्षाव पाहू शकाल. कारण A1 जोडी ऑफ भिवंडी सुकेश ढाके आणि निलेश पाटील साहेबांच्या वतीने इथे गुरसई बी संघाला शुभेच्छा आणि थोड्याच वेळात खऱ्या अर्थाने त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होईल. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. कारण खासदार ट्रॉफी अंजूर जी 19-22 ची स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेचे आयोजक सुकेश ढाके साहेब आणि निलेश पाटील यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. तर थँक्यू. थँक्यू प्रवीण गायकर. अतिशय चांगला रोमांचक सामना आहे, परंतु इथे धावांना गती द्यावी लागेल. धारावी संघाला काही बिघडल्या नाहीये, फक्त 1 विकेट त्याने अद्यापर्यंत गमावलंय. कदाचित काही गेम प्लॅनिंग असावा
इथून येणाऱ्या 2 षटकामध्ये पहिले जे प्रमुख 2 गोलंदाज आहेत त्यांना संयमी खेळी करून येणाऱ्या पुढील 2 गोलंदाजांवर अटॅक चढवावा, असं काही गेम प्लॅनिंग कदाचित असावा धारावी संघाकडून. परंतु येणारा काळ आणि वेळ दर्शवेल की कोण कोणाला हवी ठरेल. पहिले 2 षटक जरूर संपले. या अगोदर तुम्ही चेंज द गेम वडवली बी संघाचे अटॅकिंग गोलंदाजी पाहिले होते. जो संघ देखील सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. गोलंदाजी तुमचे चांगले असेल तर कशा रीतीने क्रिकेट चांगल्या प्रमाणात खेळला जातो हे नक्कीच त्या संघाने दाखवलं. आज जणू काय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देखील इथून गोरसाई बी संघ देखील तेवढी चांगली चमकदार गोलंदाजी दाखवत आहे. एक छोटासा रनअप गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. गोलंदाजीसाठी पवन केनेला इथून प्रस्थापित केले गेले. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होता. चांगल्या एंडला मात्र इथे थ्रो होतोय. फक्त सिंगलवर देखील समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीनं धारावी संघाची धावसंख्या सध्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो 8 धावा. जेवढी चांगली गोलंदाजी आहे या गोरसाई बी संघाकडे तेवढी धारावी संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. याच कारणास्तव तुम्हाला चांगला स्कोर उभा करावा लागेल. गॅप शॉट सिलेक्शन होता, चेंडूला थांबवलंय त्या क्षेत्ररक्षकानं. जवळपास मिड विकेट टू काऊ कॉर्नर इतका लांबचा पल्ला त्या क्षेत्ररक्षकानं पार करून हा चेंडू अडवला. मात्र या बॉलवर 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेने संघ हलवारपणे पुढे जातोय. 10 धाव्यांवर इथे पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने बॅटच्या अगदी मधोमध. आता मात्र आम्ही थांबणार नाहीये. थांबवाल तर कुठपर्यंत. आणि एक चांगला षटकार फलंदाज होते या ठिकाणी आपण मनोज नाईक यांच्या बॅटमधून षटकार. मॅडी उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र जरूर फसलाय, परंतु सेफ प्लॅनिंग होतोय. दुसरीचा प्रयत्न मनोज यांच्या माध्यमातून झाला आणि वेगाने 2 धावा देखील या बॉलवर पूर्णच होत आहेत. या षटकाचा विचार केला तर पवन केनेवर हल्ला बॉल काही प्रमाणात एक षटकार देखील आपण या इनिंग मधला पाहिला. 1 षटकार आणि 1 चौकार अद्यापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहतोय. धारावी संघ सध्या स्थितीमध्ये संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 18 धावा सध्या स्थितीमध्ये. थोडीशी महागडी गोलंदाजी पवन केनेची 11 धावा अद्यापर्यंत या पहिल्या 4 बॉल मध्ये आल्यात. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. छोटासा रनअप आहे. शॉट ऑन पुल इज सक्सेसफुल. चेंडू जाईल या क्षणाला सीमा रेषा पलीकडे. सँडी पालकर यांचा इशारा. हा दणदणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. काय गेम प्लॅनिंग आहे धारावी संघाची. पहिले 2 महत्तम गोलंदाज जे अटॅकिंग गोलंदाज म्हणून पाहिले जातात त्यांना संयमी गेल केला. सिंगल डबलला प्राधान्य पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच केला. परंतु तदनंतर इथे जसं 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली या षटकामध्ये पवन केनेच्या गोलंदाजीवर हल्ला बोर केलाय आणि या षटकामध्ये धावांची लयलूट करत असताना फलंदाज आपण मनोज नाईकला पाहतोय. या ठिकाणी फटका फसला. लिडल एज लागले. भावेश पवार मात्र चेंडूवर जाण्याचा प्रयत्न. चेंडूवर जवळपास पोहोचले देखील होते, परंतु या क्षणाला या झेलला ते ग्रीप करू शकले नाही. 2 धावा वेगाने ते पूर्ण देखील झाल्या. अतिशय महागडं षटक राहिलं पवन केनेचा. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये भावेश पवारनं खर्च केलं त्या 4 धावा. जिथे आले कपिलनं खर्च केला त्या षटकामध्ये 3. मात्र पवन केनेच्या षटकामध्ये तब्बल धावांची लयलूट झाली. 17 धावा. एकूण 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 24 धावा धारावी संघाच्या ऑन बोर्डवर. तर नक्कीच 3 षटक इथे संपले. धावसंख्या फलकावर एक चांगला आकार देत असताना 24 धावांमध्ये सध्या संघाची स्थिती पाहायला मिळते. एका क्षणाला असं वाटत होतं की धारावी संघाची जी आपण इनिंग आहे थोडीशी कुठेतरी कमकुवत दिसते पहिल्या 2 षटकामध्ये. परंतु 3ऱ्या षटकामध्ये झालेली नुकसान भरपाई या धारावी संघाला चांगलीच करता येते हे दाखवून दिलं या मनोजनं देखील. अतिशय चांगली फलंदाजी तुम्हाला या क्षणाला पाहायला मिळाली. खेळाच्या पूर्वार्धामध्ये अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल, कारण की 4 षटकाची ही मॅच देखील आहे. गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन आले ते राहुल केने. शेवटचं स्लॉगर हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणतो. स्लॉगर मध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वेगवान होता. लाऊडली अपील झाले. पण सही दर्शवतोय द्वारकानाथ चोरगे की या बॉल मध्ये थोडीशी हाईट फॅक्टर एक्स्ट्रा होती. लेग्स बायच्या स्वरूपाने का होईना धावा या मॅच मध्ये हवेत
इथे धारावे संघाला फायटिंग स्कोर करण्यासाठी. जेवढी चांगली गोलंदाजी मी अगोदर म्हटलं की या गोडसे बी संघाकडे त्याहून जास्त सुंदर गोलंदाजी या धारावे संघाकडे देखील आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि त्यासाठी एक चांगला फायटिंग स्कोर येणं महत्वाचं होतं आणि मागील षटकामध्ये ते करून देखील दाखवलंय. दुसरा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, वेट केलं चेंडूवर, या अगोदर निर्णय होता चेरवर जाण्याचा. दुसरीचा प्रयत्न इथे झाला, गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा या बॉलवर येत आहे. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्न आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय, 2 धावा या बॉलवर तुम्हाला मिळते. दुसरा फलंदाज गमवतोय आणि संघाची धावसंख्या तुम्हाला जरूर पाहायला मिळेल ती 27 या फलकावर. नवीन फलंदाज मैदानात विकी भोईर स्वतः संघ नायक फलंदाजीसाठी उतरलेत. 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपला. अद्यापर्यंत या विचार केला तर चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आणि लेंथ पहिल्या 2 चेंडूमध्ये गोलंदाजाने सिद्ध केली. पूर्णतः मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. परंतु स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला अटॅक होणं तेवढंच महत्वाचं असं. तिसरा चेंडू बाउन्सर होता, तिका बाउन्सर, धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. 1 रनचा प्रयत्न होता मात्र धावचीच्या स्वरूपानं आणखी एक फलंदाज बाद होतोय. सचिन नाईकला देखील इथे परतावा लागेल. तिसरा फलंदाज गमावलाय धारावे संघानं. DJ Avi रॉयल पर्सनॅलिटी नक्कीच असणारे आमचे चिंतामणी शेळके, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत पाली यांचं या ठिकाणी शुभ आगमन. आणि जे सरप्राईज गिफ्ट होतं आपण या स्पर्धेमध्ये मालिका वेळासाठी काही क्षणामध्ये ते सरप्राईज गिफ्ट इथे येईल आणि त्याचा उलगडा ते करणार देखील आहेत. आणि ते सरप्राईज गिफ्ट इथपर्यंत आणण्यासाठी ते नक्कीच इथून गेले होते आणि नक्कीच त्यांचं शुभ आगमन, वेलकम. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. इथे विकेट मिळाले. अंतिम पूर्वार्धामधील 3 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळते 27. विकी आल्याला वेलकम केलंय, स्वागत केलंय गोलंदाजाचं, परंतु इथे त्यांच्या बॅट मधून षटकार येतोय. मास्टरच्या भूमिकेमध्ये थँक्यू सो मच. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. इथे आपण पाहू शकाल फलंदाज विकीरा जशी संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत असताना पहिल्याच बॉलवर आपल्या अकाउंटची सुरुवात षटकारानं ते करत देखील असताना संघाची धावसंख्या वार्ता समीकरण आमच्या स्कोरवर माहिती देत आहेत की 33 धावांपर्यंत सध्या स्थितीमध्ये. आता चांगल्या स्थितीमध्ये इथे लयमध्ये नजर येतोय तो धारावे संघ फलंदाजी करत असताना. पुढील चेंडू राहुल केने, आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉपेज झाला, लिडर एजवर चेंडू लागला, 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होतोय आणि दुसरीच्या प्रयत्नानं आणखी एक विकेट धावचीच्या स्वरूपानं बाद होताना पाहायला मिळेल. धावचीच्या स्वरूपानं फलंदाजांची विकेट सॅक्रिफाईस केले, परंतु विकी काय या विकेटचं नक्की योगदान देतील का? इथून मोठे मोठे फटके येणाऱ्या कालावधीमध्ये का त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील का याची चर्चा मात्र इथे सातत्यानं आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्थितीमध्ये आपण पाहतोय जिथे संघ जाऊन पोहोचलाय 34. 34च्या घरामध्ये विकी ऑन स्ट्राईक, 1 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय आणि 1 सिंगल वैयक्तिक 7 वर खेळतोय. या बॉलवर कोणता अंक दडलाय?
जमिनी लगतचा फटका टॅप केला बॉलला डीप काऊ कॉर्नर मध्ये चेंडू वेगाने चाललाय भावेश पवार कडून झाली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि या बॉलवर मिळतोय चौकार आणि विकीला देखील मिळतोय चौकार. इनिंग पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मात्र मैदानामध्ये संपलाय. काही क्षणासाठी धारावी संघ नक्कीच शांत नजर आली परंतु तदनंतरच्या अखेरच्या 2 षटकामध्ये थोडीशी हाणामारी झाली आणि जिथे एंड ऑफ द फर्स्ट इनिंग नंतर आपण पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर ऑन बोर्डवर आले 38 धावा आणि उत्तरार्धामध्ये आपण गोरसई बी संघासमोर आपण जिथे पाहू शकाल 39 धावांचं लक्ष जरूर नजर येईल. परंतु जसं उत्तरार्धाला सुरुवात होईल तुमच्या समोर रॉकस्टार प्रवीण गायकर पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये लय मध्ये नजर येतील. तत्पूर्वी पुन्हा एकदा महागुरूंकडे आपण बोलूया तदनंतर सत्कार सोहळ्यासाठी आणि त्याच्यानंतर प्रवीण गायकर यांच्याकडे. थँक्यू. तर इथे मित्रांनो मान्यवरांना सन्मानित केले जात आहे की राजकीय क्षेत्रातील एक उदांत कल्पना उराशी बलगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना वांगणीतर्फे वाजे अर्थात पाली इथे मोहो ग्रामपंचायतीचे उपसरपंच वांगणीतर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच होण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. ते सन्मान्य उपसरपंच आदरणीय प्रवीणदादा म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान किंजल ट्रॉफीचे सर्व वांगणीतर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय चिंतामणी दादा शेळके साहेबांच्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आदरणीय प्रवीणदादा म्हात्रे साहेबांचा सन्मानित केला जात आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो एक शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला की आपला सर्वांगीण विकास हाच आपल्या गावाचा ध्यास. खऱ्या अर्थाने हाच आपला ध्यास गावाचा सर्वांगीण विकास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व विद्यमान उपसरपंच प्रवीणदादा म्हात्रे साहेब. स्वागत आहे आपला. आणि आम्ही स्टेजवर पाहतो सन्मान्य मोरबे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान्य हरिभक्त भरण श्री अशोक उलवेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपलाही सन्मान चिंतामणी दादांच्या शुभ हस्ते केलं जाईल. किंजल ज्यांना आपण पाहतो जिच्या खऱ्या अर्थाने वाढदिवसानिमित्ताने किंजल ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय सुरेश बुवा शेळके यांच्या स्मरणार्थ ते किंजलचं इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि किंजलच्या आजोबा इथे पाहतो हरिभक्त पारायण श्री अशोक बुवा उलवेकर की खऱ्या अर्थाने संतांचे जे खरे येवलेचे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येन यम धन्य तुकोबा समर्थ. तर सन्मान्य अंकुश दादा शेळके चिंचवली यावं आपला इथे सन्मान केला जाईल. अंकुश खऱ्या अर्थाने एक दमदार क्रिकेटर अंकुश शेळके चिंचवली. अंकुश शेळके यांचा सन्मान इथे केला जाईल. अंकुश शेळके एका अष्टपैलू क्रिकेटर आहेत मित्रांनो. चिंचवली गावचे ते नेतृत्व करतात क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून. त्यांचा सन्मान या स्पर्धेचे सर्व आमचे मित्र चिंतामणी शेळके यांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. किंजलला आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने आज निश्चित स्वरूपात किंजलचे आजोबा स्वर्गीय सुरेश बुवा शेळके यांच्या स्मरणार्थ किंजल ट्रॉफी 6व पर्व पाहतो. किंजलचा वाढदिवस आहे आणि तुला मनपूर्वक आम्हा सर्वांच्या वतीने खऱ्या अर्थाने आमचा आशीर्वाद आहे की आयुष्याच्या खऱ्या अर्थाने तुम्ही सातत्याने यशाची शिखरं गाठत राहावी या सुपुत्रांनी की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थाने असे सुपुत्र ज्या कुलामध्ये जन्माला येतात तेव्हा साक्षात भगवंताला सुद्धा आनंद होतो आणि आनंदी आनंदमय सोहळा साक्षी खऱ्या अर्थाने अर्थात किंजल ट्रॉफीचा सोहळा आपल्या भेटीसाठी आलेला आहे. बिग फाईट इथे पाहतो खऱ्या अर्थाने आपण पृथ्वी 11 धारावी विपक्ष जय बजरंग खऱ्या गोडसई भिवंडी क्रिकेट संघाच्या दरम्यान. आणि पुढच्या सत्रासाठी बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. चलिए टॉस के लिए संपर्क करें. नेक्स्ट मैच होगा चेंज द गेम वडोली टीम के कप्तान आप यहाँ पर उपस्थित रहिए क्योंकि इसके बाद आपका मैच इनमें से जो टीम जीतेगी उसके सामने खेला जाएगा. तो बियर भाई सैम पाटिल प्रकाश झुगे बिल्कुल इस मैच को प्रतीक मैच को आनंद करते हुए राजा भाई पाटिल हमारे सार्थक फार्म हाउस के ग्रुप मेंबर है. उनके माध्यम से आपने देखा था नीलेश शेटपाड़ी पुरुष सार्थक ट्रॉफी इस मैदान के ऊपर खेली गई थी और हमारे सार्थक फार्म हाउस के कमेटी मेंबर इस मैच को एंजॉय करते हुए.
तो आगाज है ये रायगढ़ प्रीमियर लीग का, लेकिन ये आगाज है सुपर 4 में कौन जाएगा इस वक्त देखेंगे। सामने भावेश पवार और गेंद डॉन स्ट्राइक इन पर है विजय चंदने और नवी मुंबई एक्सप्रेस विकी राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद लीडर एज, यहां पर मौका बनेगा। बिग विकेट भावेश पवार डग आउट, 0 पर लौटे, पहला बड़ा झटका इस वक्त मिलता हुआ जय बजरंगबली भी गोरसई टीम को। थैंक यू डीजे। तो यहां पर आप देख सकते हैं बल्लेबाज भावेश दोस्तों नाहीये, परंतु पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे। जबरदस्त बॅटिंग यहाँ पर भावेश पवार का विकेट गंवाने के बाद संदेश केने लेफ्ट हैंड बैट्समैन है, बल्ले का निचला बॉटम एज लगा और यहां से गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाद दंदन करती हुई 6 रन के बल्ले का किनारा लगा सीधा विकेट कीपर के दस्तानों में। दूसरा बड़ा विकेट गिरता हुआ जय बजरंगबली गोरसई भी टीम का। थैंक यू डीजे। बिल्कुल यहाँ पर आई एकवीरा ग्रुप ठाणे, इनका शुभागमन हो चुका है। उनका फिर से एक बार किंजल ट्रॉफी 2021 में आपका स्वागत करते हैं। आज मेगा फिनाले है और आज मात्र मेहमान आपको ज्यादा नजर आएंगे, क्योंकि जिस तरीके से चिंतामणि शिल के इनके ऊपर हुआ प्यार, उन प्यार के खातिर सभी मेहमान आज बिल्कुल आपको इस मंच पर नजर आएंगे। तो यहाँ पर विकेट गिरा संदेश केने का, उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज यहाँ पर आते हुए मेघनाथ केने और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक एंड पर अभी भी बल्लेबाज है इस वक्त विजय चंदने। जबरदस्त गेंदबाजी, उतनी शातिर बल्लेबाजी चल रही थी, लेकिन 2 बड़े विकेट निकालने में अब तक तो कामयाबी जरूर मिली है। यहां पर देखिए शॉर्ट पिच गेंदें जरूर है, लेकिन गेंद में गति बहुत है और उसी गति का इस्तेमाल करते हुए ये 2 विकेट इन्होंने जल्द शुरुआती ओवर में झटके और यहां पर दबाव डालने की कोशिश अब लगाते हुए जय बजरंग गोरसई बी टीम के ऊपर। टीम का टोटल स्कोर है टोटल 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। मैच बहुत इंपॉर्टेंट दोनों टीमों के लिए जरूर है, सुपर 4 के लिए। ये दोनों टीमें एक दूसरे के सामने यहां से मैच खेलती हुई। थैंक यू। यहां पर शॉट बढ़िया है, बैकफुट पॉइंट और पॉइंट के ऊपर से गेंद गैप ढूंढने में कामयाब, गेंद सीमा पार जाते जाते आखिरी गेंद के ऊपर नंबर आया 4 और इसी के साथ पहले पावर प्ले में भले ही 2 विकेट गंवाए होंगे, लेकिन मजबूत स्थिति में है जय बजरंगबली गोरसई बी टीम की रन संख्या 12 रन 2 विकेट के नुकसान पर। थँक यू डीजे। बिलकुल मागाशी थोड्या वेळात लाईट गेली होती, त्यामुळे आमचे लाईव्ह इथे बंद होती, तर लाईट इथे ऑन झाली, तर आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचतोय। तो बिल्कुल यहां पर देखेंगे पहले पावर प्ले में दमदार शुरुआत करने के बाद हालांकि संदेश केने और बैट्समैन भावेश पवार का विकेट जरूर गंवाया, लेकिन पारी को संभालने की कोशिश इस वक्त ये दोनों भी बल्लेबाज संभलते हुए। जीत के लिए लक्ष्य है टोटल 39 रनों का। अब गेंदे बचे 18 और 27 रनों की दूरी। जो अपने कदमों के काबिलियत पर विश्वास रखते हैं वही अक्सर मंजिल पाते हैं, और यहां पर वो मंजिल तक पहुंचने का काम क्या करेगी जय बजरंग गोरसई बी या होगी पृथ्वी 11 धारावी टीम। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन करते हुए इस वक्त सचिन नाइक गेंदबाजी के मार्ग पर, फिंगर्स पर थोड़ी सी इंजरी जरूर है, लेकिन इसी इंजरी के उभरते हुए फिर भी अच्छी गेंदबाजी कर लेते हैं। बल्लेबाजी के लिए आज जल्दी प्रमोट किया था कप्तान ने। हालांकि 2 टू व्हीलर बाइक इस खिलाड़ी के नाम पर जरूर है, पिछले साल बहुत फॉर्म में चल रहे थे, लेकिन यहां पर देखेंगे चुनौती है जय बजरंगबली गोरसई बी टीम के बल्लेबाजों की। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, अच्छी गेंद थी, जड़ में डालने का प्रयास, लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद जाती हुई फील्डर विकी बोईर उठाएंगे गेंद को, तब तक यहां से 1 रन पूरा होता हुआ दूसरे के लिए पलटना चाहते थे बैट्समैन विजय चंद ने, लेकिन मना कर दिया मेघनाथ केने ने। और दूर यहां से दोनों बल्लेबाजों के बीच में छोर बदलते हुए स्ट्राइक एंड पर अब पहुंचते हुए बल्लेबाज मेघनाथ केने 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ टोटल 13 रनों के ऊपर। गेंदे बची है 17 और जीतने के लिए 26 रनों की दूरी।
एक सपने के टूटकर चकनाचूर हो जाने के बाद दूसरा सपना देखने के हौसले को ही जिंदगी कहते हैं। फुल टॉस गेंद ऑन साइड में, बड़ा शॉट खेलने का इरादा, लेकिन डीप में फील्डर वहां पर मौजूद है और इसी के साथ बल्लेबाज यहां पर मेघनाथ केने के पारी का अंत होता हुआ तीसरा विकेट। मजा आएगा मुकाबले में। डीजे इस बीच बल्लेबाज यहां पर आउट होते हुए मेघनाथ केने और निश्चित तौर पर अब मात्र दबाव यहां से थोड़ा सा नजर आता हुआ। गेंदे बची है 17 और जीत के लिए 26 रनों की दूरी, लेकिन मैदान के अंदर जिस बल्लेबाज का बॉल बल्ला इस सीजन में काफी आग उगलता हुआ नाम है फास्टर फेने, लेकिन मैदान में अक्सर इन्हें कहते हैं पवन केने। F1 पवन मैदान के अंदर आते हुए 14 रन पे गेंदबाजी हालांकि थोड़ी सी महंगी साबित हुई जरूर इनकी, लेकिन ऐसे हालातों में क्या बल्लेबाजी में वो अपना दमखम दिखाने की कोशिश कर पाएंगे। गेंदे बची है टोटल 16 और जीतने के लिए 26 रनों की दूरी। मैच बड़ा रोमांचक है दोनों टीमों के बीच में। टीम की रन संख्या की बात करेंगे, टोटल 13 रन स्कोर कार्ड पर 39 रनों का टारगेट है और उस लक्ष्य का पीछा करते हुए पहले पावर प्ले में 2 विकेट गंवाए और इस ओवर में 1 विकेट गंवाती हुई। शॉट बढ़िया है, बैक बॉलर के ऊपर से खेलने का प्रयास, लेकिन यहां पर लॉन्ग ऑफ के खिलाड़ी से हुई गलती और यहां पर विजय चंदने के बल्ले से निकला हुआ पहला दमदार मैक्सिमम 6 रन। लंबे कद का खिलाड़ी अगर लॉन्ग ऑफ में होता तो यहां से वैभव कैच बन सकता था, लेकिन ये छोटी हाइट का खिलाड़ी था और उससे पहुंच से दूर बने। अगर ये कैच लेते तो बल्लेबाज यहां पर विजय चंदने आउट होकर लौट सकते थे मैदान से बाहर। मेहनत वो दिया है जिससे अगर पहाड़ की चोटी पर दिखे रख दो तो बेशक रोशनी कम करे, फिर भी वो बहुत दूर से ही दिखाई देता है। हम सभी लोग इसकी जरूरत होती है जो हमें फीडबैक दे, हमें इसी तरह इंप्रूव करे और यहां पर फीडबैक देते हुए भावेश पवार तो बिल्कुल गेंदबाज यहां पर तैयार। ये लीजिए यहां पर सोने पे सुहागा, डीप बैकवर्ड सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर बिग 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 हिट, बिग 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 हिट, सिक्सर। इस गेंद के ऊपर अगर बल्लेबाज विजय चंदे ने छक्का धाकते हैं तो इनके लिए हमारे आज के प्रमुख अतिथि चिंतामणि शेल के अतिथि नहीं बल्कि मेहमान नहीं, हमारे लाडले आयोजक है, इनकी ओर से 1000 रुपए का इनाम जरूर दिया जाएगा। तो जीत का समीकरण मात्र मैच जय बजरंगबली गुरसई बी टीम के दस्तानों में आता हुआ। अब आने वाली गेंदें बची है 14 और जीतने के लिए 14 रनों की दूरी। ऑन हैट्रिक, क्या छक्कों की हैट्रिक यहां पर बल्लेबाज विजय चंदने पूरी कर पाएंगे, क्योंकि जहां से 5,500 दर्शक इस मैच को यूट्यूब देख रहे हैं, क्योंकि मैच बहुत बड़ा है दोनों टीमों के लिए और एक रायगढ़ की ठाणे की सबसे ताकतवर टीम है जय बजरंगबली गुरसई भी और एक नवी मुंबई की सबसे ताकतवर टीम है पृथ्वी 11 धारावी टीम। ये मुकाबला था विकी बोहिर वर्सेस भावेश पवार, लेकिन यहां से इस मुकाबले में आप देख सकते हैं हालांकि भावेश पवार जरूर 0 पर आउट होकर लौटे और उनकी गेंदबाजी भी अच्छी नजर आई, लेकिन विकी की बल्लेबाजी अच्छी नजर आई, लेकिन गेंदबाजी थोड़ी सी महंगी साबित होती। 14 गेंदे 14 रनों की दूरी। क्लीन बॉल, स्विंगिंग यॉर्कर थी ये गेंद और इसी के साथ बल्लेबाज को इस यॉर्कर को नहीं भेद पाए और यहां से बिल्लिया विकेट दी और इसी के साथ बल्लेबाज के पारे का अंत होता हुआ चौथा विकेट गिरता हुआ जय बजरंगबली गुरसई बी टीम का। दोस्तों विजय चंदने के लिए 2 इंपॉर्टेंट छक्के दागे अपने पारी में और यहां पर मैच में पूरी तरीके से जय बजरंगबली गुरसई बी टीम को यहां से मुकाबले में वापसी कर दिया। गेंदें बची है टोटल 13, जीतने के लिए 14 रनों की दूरी
आत्मविश्वास के साथ साथ अपनी योग्यता और मंजिल को ध्यान में रखते हुए किसी भी परेशानी के समय किया गया प्रयास सफल होने के मार्ग को हमेशा सशक्त बनाते हैं। यहां से मार्ग थोड़ा मुश्किल था, विकेट 3 शुरुआती जल्दी आउट हुए थे, लेकिन विजय चंदने के 2 छक्कों ने जय बजरंगबली गोरसी बी टीम को मुकाबले में रास्ता अपना दिया। आत्मविश्वास की सफलता पहली सीढ़ी है, मिसाल कायम करने के लिए अपना रास्ता स्वयं बनाना पड़ता है। गेंदे बची है 13-14 रनों की दूरी इस वक्त गुरसई टीम के लिए। यहां पर भी यॉर्कर का प्रयास जरूर किया था, 23 तरफ फेंकी हुई, टैप किया है लॉन्ग ऑन के रीजन में, फील्डर तेजी के साथ आएंगे, लेकिन यहां गुड रनिंग बिटवीन द विकेट। सचिन नाराज होंगे, विजी को तेज आना चाहिए था और यहां से खिलाड़ी की पहचान को नहीं देख पाए, गनीमा को नहीं पहचान पाए और यहां से गुड रन बिटवीन द विकेट होती हुई दूसरा रन पूरा किया 2 रनों की मदद से। ओवर नंबर यहां पर दूसरा हुआ कंप्लीट। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद जय बजरंगबली गोरसई भी मजबूत स्थिति में नजर होती हुई 27 रन 4 विकेट के नुकसान पर। आने वाली गेंदे है टोटल 12 और जीतने के लिए मात्र रन चाहिए 12। भगवे वादल आले घेऊन भगवे आमची माती देव येतोया देव येतोया देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती। देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती। तो बिल्कुल यहां पर देखिए ये टीम मीटिंग जरूर ली जाएगी, किस गेंदबाज को अब अटैकिंग पे लाया जाएगा। विकल्प है इनके पास भावेश का, लेकिन आज धीरज टीम में मौजूद नहीं है, इसकी वजह से यहां पर एक गेंदबाज की कमी जरूर होगी, लेकिन उस गेंदबाज की कमी यहां पर कौन पूरी कर पाएगा। सार्थक ट्रॉफी 2021 यानी कि नीलेश शेठ पाटिल पुरस्कृत जो टूर्नामेंट रायगढ़ की सबसे बड़ी टूर्नामेंट खेली गई थी, 6 बाइक टोटल उस टूर्नामेंट में। हर विनर यानी कि 1 से लेके 4थे नंबर तक विनर टीमें थी, उन टीमों को बाइक देकर नवाजा गया था और कैश देकर भी नवाजा गया था। तो यहां पर देखेंगे जिस तरीके से वहां मैच हुआ था दोनों टीमों के बीच में, बिल्कुल गोरसे विपक्ष धारावी के बीच, और वहां पर धारावी टीम को जीत मिली थी, गोरसे टीम को हार मिली थी। लेकिन यहां पर देखेंगे क्या होगा इस मैच में। तर विजय उलवेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। सन्मान्य विजय शेठ उलवेकर यांना विनंती करतो कि व्यासपीठावर यावं। तो चलिए चेंज द गेम, मॉडल टीम की कप्तान आपको भी आना है, इसके बाद तुरंत आपका मुकाबला खेला जाएगा। पहली गेंद सॉफ्ट हैंड से खेला, बहुत ही शातिर बल्लेबाज है, जानते हैं दूसरे के लिए पलटवार क्या यहां पर होगा, रन आउट का शिकार। लेकिन मैं कहूंगा थोड़ी सी लेजी क्रिकेट खेली जा रही है पृथ्वी 11 धारावी टीम के खिलाड़ियों की ओर से, और देखते देखते यहां से पवन और बल्लेबाज रुपेश केन ने 2 रन चुरा लिए और इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 29 रन। गेंदे बची है 11 और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। अगर आप तेजी से चलना चाहते हैं तो अकेले चलिए, लेकिन अगर आप दूर तक चलना चाहते हैं तो साथ मिलकर चलना बहुत जरूरी होता है। हवा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी लॉन्ग ऑन का गेंद के नीचे आता हुआ, लेकिन जज नहीं कर पाए इस कैच को। तब तक ये देखिए कितने चालाक है रुपेश केने, और रुपेश केने की तो मैं चर्चा करूंगा, एक ऐसे खिलाड़ी है और काफी अलग अंदाज से है। पूरे प्लेइंग 11 जो 11 का स्क्वाड है उनमें एक ऐसे अकेले है जो बिल्कुल खतरनाक है। और यहां पर देखिए रनिंग बिटवीन द विकेट में कितने तेज है, 2 रन देखते देखते चुरा लिए और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 31, जीतने के लिए मात्र 8 रनों की दूरी। 23 तर्रार गेंद फेंकी थी जरूर, यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई। देखिए एक एक डॉट बॉल बहुत ही इंपॉर्टेंट होंगी। अभी भी जीत का समीकरण यहां पर बदलता हुआ, 9 गेंदे 8 रनों की दूरी। यहां पर जिस दिन मैं उड़ने के योग्य ना रहूंगा वो दिन मेरे लिए सबसे मायूस दिन होगा, क्योंकि किसी भी काम प्रति हमेशा पॉजिटिव सोच रखना चाहिए, क्योंकि निगेटिव हमारी असफलता का कारण बनती है। और यहां पर लेजी क्रिकेट जरूर मिली है धारावी टीम की ओर से। पवन हल्के हाथों से खेला, फिर डीप में फील्डर वहां पर मौजूद है जिस खिलाड़ी ने क्या छोड़ा था, लेकिन देखिए चालाकी कितनी तेजी के साथ है, दूसरे के लिए तुरंत तब्दील करना चाहते हैं, लेकिन यहां इस बार मौका नहीं बना। तब तक 1 रनों की मदद से बल्लेबाज रुपेश के ने यहां पर पहुंचे स्ट्राइक एंड पर, और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 32 रन, 8 गेंदे 7 की दूरी। अगर ये 2 गेंदे डॉट निकालने में कामयाब हो पाते हैं तो मुकाबले में मजा आएगा जरूर। हमारे सारे सपने सच हो सकते हैं यदि हमारे पास उन्हें पाने की हिम्मत हो।
अच्छी गेंद, बैक टू द बॉलर, अपने हिफाजत में शानदार फील्डिंग होती हुई डायरेक्ट हिट करने की कोशिश थी, मना कर दिया, अपने आप को रोक लिया और मैच को यहां पर पूरी तरह से अपने गिरफ्त में लाकर खड़ा करने की कोशिश। 7 बॉल 7 रनों की दूरी, 39 रनों का टारगेट था। भावेश पवार का विकेट गंवाने के बाद बहुत बड़ा संघर्ष करना पड़ा, लेकिन संदेश केने और नामचीन बल्लेबाज विजय चंदने के वो 3 छक्के बहुत कुछ कह गए गुरसई टीम के लिए। ये देखिए थोड़ी सी टर्न करने की कोशिश, मौका नहीं बना, यहां पर बन सकता था। आएगा मजा मुकाबले में, तो आखिरी गेंद के ऊपर नंबर आया यहां पर डॉट। अब जीतने के लिए 6 बॉल 7 रनों की दूरी। पानी पानी घेऊन जायचं मैदानात। तो बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं 6 गेंदें बची है, 7 रनों की दूरी, बराबरी के लिए यहां पर 6 रन। सुपर ओवर का मैच होगा या नहीं होगा, क्या किसी एक टीम को जीत अच्छी तरीके से मिलेगी? ये बिल्कुल ये मैच काफी बड़ा तगड़ा होता हुआ दोनों टीमों के बीच में से। और इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक आप देख सकते हैं, पाली ग्राम पंचायत के डैशिंग दमदार सदस्य चिंतामणि शेठ शिल्के इस टूर्नामेंट के आयोजक, और हमारे संगम भोईर इस मैच के दमदार आयोजक। और उनके सामने आप देख सकते हैं अभी अभी जिनको उप सरपंच होने का सौभाग्य मिला, वो है खास करके मोह ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच प्रवीण साहू शेठ मात्रे, जिन्होंने 1-8 की शूज ब्रांडेड टीम को स्पॉन्सर की थी और 85 टी शर्ट्स जिनके माध्यम से दिए गए थे वो आप स्क्रीन पर देख सकते हैं। और हमारे आज के सभी मेहमान इस मैच को पूरी तरीके से आनंद लेते हुए, तो उन सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। चलते हैं मुकाबले की तरफ। 6 गेंदें बची है, 7 रनों की दूरी। जीवन से डरे नहीं, विश्वास रखिए कि जिंदगी जीने के लायक है और आपका विश्वास इसे सच बना देगा। हो सकता है आप गरीब हो, आपका जूता टूटा फटा हो, परंतु आपका मन हमेशा राजमहल की तरह होता है। तो देखिए यहां पर किसके सपने होंगे साकार, किसके सपने होंगे चकनाचूर। 6 गेंदें निर्णायक करेगी कौन सी टीम मैच में बनी रहेगी, सुपर 4 में क्वालिफाई होगी, और कौन सी टीम इस श्रृंखला को अलविदा कहेगी। 3 ओवर का एक विश्लेषण एक बार देखेंगे। पहले ओवर में रन बने थे 12, दूसरे ओवर में रन आए थे टोटल 15, और तीसरे ओवर की रन की बात करेंगे सिर्फ 5 रन आए थे। क्या जबरदस्त ओवर फेंका भावेश नाइक ने। हालांकि यहां पर गेंदबाजी में परिवर्तन, सिद्धार्थ नाइक गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, और सामने जब तक पवन केने है मैदान में तब तक उम्मीदें बहुत है जय बजरंगबली गुरसई बी टीम के लिए। अब कहीं ना कहीं धीरज की कमी यहां पर नजर आती हुई यहां से धारावी 11 टीम के लिए। लेकिन क्या किसी एक खिलाड़ी के ऊपर टीम निर्भर रहना चाहिए या नहीं, क्योंकि 11 खिलाड़ी होते हैं, उनका कॉम्बिनेशन रहना भी जरूरी होता है। और यहां पर देखेंगे 6 गेंदें 7 की दूरी, क्या मैच जल्द समाप्त करेंगे या आखिर के क्षणों तक इस मैच को लेकर जाएंगे? लेकिन सोचना होगा ये खिलाड़ी की रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेज है, 2 रन लेने से नहीं रोकेंगे कोई खिलाड़ी, ऐसे सोच को रखनी होगी, क्योंकि 2 रन लेने में काफी चुस्ती ले ये खिलाड़ी। गेंदबाज सिद्धार्थ नाइक राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद फुल टॉस अलोंग द कारपेट मिड विकेट के रीजन में जाती हुई गेंद, 1 रन तेजी से साथ पूरा। दूसरे की कोशिश, डायरेक्ट हिट भी हुआ नहीं। क्या तीसरे में परिवर्तन मेरे ख्याल से करना चाहिए था, लेकिन कप्तान की ओर से खराब फील्डिंग, और यहां पर रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। अंपायर का कॉल, 4 रन तो जो जा चुके हैं। जी हां, इंटरनेशनल नियम हो या ग्रामीण नियम हो, रन दिए जाते हैं 6। मिला किस्मत का छक्का। इस वक्त गुरसई टीम के लिए मात्र 1 रनों की अभी भी जरूरत। क्या फायदा, यहां से थोड़ा सा अपने आप को लगाम लगाना चाहिए था।
कहते हैं ना कि जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है, लेकिन आसान करने के लिए समझना पड़ता है। हमारे सबसे बड़ी कमजोरी हार मान लेना है। सफल होने के सबसे निश्चित तरीका है कि हमेशा एक और बार प्रयास करना जरूरी होता है। तो चेंडू द्यायचा है तो बिल्कुल यहां पर देख सकते हैं, इस एक ओवर थ्रो की वजह से धारावी टीम को संकट में लाकर खड़ा कर दिया है। गेंद बची है मात्र 5 और सिर्फ 1 रनों की दूरी इस मैच को जीतने के लिए। स्कोर इज लेवल, मैच यहां पर टाई हो चुका है, लेकिन कंपलसरी 1 रन बनाएंगे तो बिल्कुल यहां पर जीत पक्की होगी, क्योंकि मुकाबला बराबरी पर होगा तो सुपर ओवर का आधार यहां पर लिया जाएगा। लेकिन यहां पर देखेंगे अभी भी 5 गेंदें बची है और यहां से 1 रनों की जरूरत। रन मिले 6, फील्डर थे मिड विकेट के रीजन में, मेरे ख्याल से धारावी टीम की ओर से दीपक ठाकुर थे फील्डिंग के तौर पर, और उसने थ्रो किया सीधा बॉलर की तरफ। 2 रन कंप्लीट, जरूर मुश्किल था, अगर हिट होता तो बन सकता था, लेकिन हिट नहीं हुआ। वहां पर डायरेक्ट हिट करने की कोशिश, और कवर्स के लिए जो दूर खिलाड़ी थे सचिन, वो भी गेंद पर नहीं रह पाए, और यहां पर गेंद गई बिल्कुल सीमा रेखा के पार। एक्स्ट्रास मिले 4 और 2 रन टोटल, 6 रन बने, 5 गेंदें और सिर्फ 1 रनों की दूरी। राइट आर्म ओवर द विकेट से सिद्धार्थ नाइक गेंदबाजी के मार्ग पर हाफ हेलीकॉप्टर खोदने की कोशिश। यहां पर देखिए क्या विनिंग मूवमेंट होगा, और जय बजरंगबली गोरसई बी टीम गोज टू द सुपर 4 एंड हार्ड लक टीम पृथ्वी। तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल सामन्याचा सामनावीर इथे खऱ्या अर्थानं निर्णायक क्षणी आपल्या संघाला ज्याने वाचवलं, ज्याने तब्बल आपण पाहू शकाल इथे 4 चेंडूमध्ये लगातार 2 षटकार लगावत असताना, तर थँक्यू इथे प्रवीण शेठ म्हात्रे, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल विद्यमान उपसरपंच खऱ्या अर्थानं मोहगावचे यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने स्पर्धेला खूप चांगलं योगदान, कॉमेंटसाठी 500 रुपये पाहतो, त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो। तर इथे सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्या खेळाडूने तब्बल आपण पाहू शकाल निर्णायक क्षणी येऊन संघ अडचणीत होता, आणि त्या खेळाडूने तब्बल 2 षटकार लगावले आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला, तो फलंदाज तर विजय चंदने। सामन्याचा सामनावीर विजय, प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी। आणि इथे आम्ही विनंती करतो खऱ्या अर्थानं चेंज द गेम वडूल क्रिकेट संघाला आपण टॉस साठी या। सचिन खूप चांगला क्रिकेट आपण दाखवला, मात्र या स्पर्धेमधून आपल्याला पराभूत व्हावं लागलं। पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर इथे मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी आपण बोलूया। हॅलो, तर विजय चंदन याला इथे सामनावीराचा पारितोषिक देऊन सन्मानित केले जाईल। आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आई एकविरा ग्रुप ठाणे यायच्या बघा, आई एकविरा ग्रुप सर्व सहकार्यांना आम्ही स्टेजवर आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते। तर विजय चंदने ज्याने संघाला खऱ्या अर्थाने विजय संपादित संघ अडचणीत असताना दमदार 2 षटकारांची आतषबाजी करीत संघाला सुस्थितीत नेण्याचं काम ज्याने केलं तो विजय चंदन ठरतो या सामन्याचा हिरो। दोन्ही क्रिकेट संघाचा पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने विजय चंदन याला इथं सामनावीराचा पारितोषिक देऊन इथं सन्मानित केले जात आहे आमच्या आई एकविरा ग्रुपच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून। तर संपूर्ण ग्रुपच्या सहकार्याने यायच्या बघा, आई एकविरा ग्रुप ठाणे या सर्व सहकार्यांचा सन्मान चिंतामणी शेलके या स्पर्धेचे सर्वे सर्व त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते सन्मान